हॅलो ट्रेडर्स, वेलकम टू माय स्नायपर ट्रेडिंग चॅनल. इंडियन मार्केट अनालिसिस मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सो जे काही लेवल्स होते ते सगळ्या लेवलचा बँड अँड म्हणजे बँड वाजले सगळ्या लेवलचा. ठीक आहे, म्हणजे जे अनएक्सपेक्टेड आहे तेच सगळं झालेलं आहे. मी सगळं थोडंसं डिलीट मारतो सगळं स्ट्रक्चर. ओके, लाईक अगेन वी विल अनालाइज इट. आय होप सगळ्यांना माहिती असेल की सध्या काय ग्लोबल सिच्युएशन चालू आहे. तर हे गॅप अप जे झालेलं आहे ते फक्त आणि फक्त सीज फायरच्या न्यूजमुळे झालं. दुसऱ्या दिवशी सीज फायर क्लोज झालं, त्यामुळे मार्केट परत डाऊन साईड आलं. तिसऱ्या दिवशी इस्लामाबाद मध्ये मीटिंग होणार होते, त्याच्या अगेन्स्ट मध्ये मार्केटमध्ये थोडं पॉझिटिव्ह मुवमेंट आली. त्याच्यामुळे सध्या निफ्टी ऑलमोस्ट 24,000-25,000च्या लेवलच्या जवळ, म्हणजे ऑलमोस्ट 24,000च्या लेवलला तो सध्या ट्रेड करतोय. अनएक्सपेक्टेड आहे हे सगळं. हे एकदम अनएक्सपेक्टेड आहे. म्हणजे हे असं नाही व्हायला पाहिलं होतं. ठीक आहे, मार्केटमध्ये सध्या फक्त गॅम्बलिंग चालू आहे. म्हणजे एक्झॅक्टली एंटर कुठं व्हायचं हेच कळत नाही. नाही खरंच ना, तुम्ही आता इन्व्हेस्टमेंटसाठी उतरणार आहात, कुठं कुठं उतरणार? हा तर ऑलमोस्ट झोन संपत आला होता. हा ऑलमोस्ट झोन इथंपर्यंत, म्हणजे ऑलमोस्ट 100-200 पॉईंट फक्त राहिले होते हा संपायला. आणि सगळ्यात भारी झोन ह्याच्या डाऊनसाईड होता. वॉरची सिच्युएशन बघितली तर असं वाटत होतं की नाही म्हणजे इथून येऊ शकतं खाली, असं दिसत होतं. आणि आता असं दिसतंय की ऑलमोस्ट त्यानं कव्हर केलाय. म्हणजे ही रेड कॅन्डल बघा ना, कसली कव्हर झाली ह्या रेड कॅन्डलला, आणि ही ग्रीन कॅन्डल झाल्या, जबरदस्त कव्हर कव्हर झाल्या. ठीक आहे, सध्या तरी ह्या डेलीच्या डिमांड झोन मधून निफ्टीमध्ये रिएक्शन आली होती. ठीक आहे, आणि मी तुम्हाला हे पण म्हटलं होतं की ज्या पद्धतीची ही प्राइस ऍक्शन दिसते, RSI इथं डायव्हर्जन झाला असेल, बट ट्रेड न घेण्याचं कारण म्हणजे हेच की वॉरची सिच्युएशन. आता काय वाटते, म्हणजे काय वाटते हे विसरूनच जायला पाहिजे. आपण खरं म्हटलं तर काय वाटतं हे काय वाटतच नाही मला तर सध्या. ठीक आहे, कारण सीज फायर झालेला आहे, सीज फायर कंटिन्यू राहणार आहे. इराण आणि US मधले जे काही डिस्कशन झालेत ते ऑलमोस्ट म्हणजे त्या डिस्कशनचा काही सुद्धा अर्थ नाही असं डिस्कशन त्यांचं झालेलं आहे. ठीक आहे, काही पॉइंट्स वरती म्हणजे कंटिन्युअस हे सीज फायर राहील 1-2 आठवडा अजून तो. सो पण न्यूक्लिअर प्रोग्राम इराण कंटिन्यू ठेवणार आहे. सो US ती काही गोष्ट इराणने ऐकलेली नाही, जसे काही त्यांच्या ऑफिशियलचे ज्या काही न्यूज आलेल्या आहेत. सो इट इज नॉट व्हेरी गुड फॉर वर्ल्ड. ओके, ते वर्ल्ड साठी चांगलं नाहीये की काही होऊ शकतं. इराणला ऑलमोस्ट त्यांच्या म्हणजे US कम्प्लिटली डिस्ट्रॉय पण करू शकते इराणला. सो लेट सी व्हॉट विल बी द हॅपन. बट सध्या जर बघितलं तर निफ्टीने हा रेझिस्टन्स जो होता, मी खरं सांगू तुम्हाला, हा खरंच स्ट्रॉंग रेझिस्टन्स होता. इथून डायरेक्ट तुटायचा काही सुद्धा संबंध नव्हता, ज्या पद्धतीनं प्राइस खाली आले होते. हे असंच चालू आहे, न्यूज आली की डाऊन, न्यूज आली की अप. कसं आणि कुठं म्हणजे घ्यायचं ते कळतच नाही. ते एवढ्या खाली येऊन 15% डाऊन साईडला येऊन निफ्टी, आपल्याला पॉइंट कळत नाहीये की एक्झॅक्टली कुठं. खरंच म्हणजे विचित्र सिच्युएशन आहे. कोरोनामध्ये सुद्धा सिच्युएशन अशी नव्हती. ओके, सो ह्या लेवल पासून डाऊनसाईड येणं गरजेचं होतं, पण इथून डायरेक्ट गॅप अप, सपोर्ट घेतलाय. हा एक रेजिस्टन्स होता, हा रेजिस्टन्स इज नाव बिकम अ सपोर्ट. आणि आता जो ट्रेड करतोय तो 24,300 24,400 ह्या लेवलला सध्या निफ्टी ट्रेड करते. बघायला गेलं तर हा सुद्धा एक मस्त सप्लाय झोन आहे. कॅन्डल चांगली आहे, क्लोजिंग चांगली आहे ह्या कॅन्डलची. ठीक आहे, सो उद्या मला तर बेसिकली असं दिसतंय की मार्केट जे आहे, जर समजा ह्याच्यावरती गॅपअप झालं तर मार्केट म्हणजे निफ्टी अजून अप जाणार. ठीक आहे, 25,000च्या लेवलला पर्यंत जाऊ शकते निफ्टी, कारण सीज फायर 2 आठवडे तरी कंटिन्यू आहे अजून, म्हणजे अजून तरी आहे, कंटिन्यू आहे सीज फायर. ठीक आहे,
आणि त्यातल्या त्यात गंमत म्हणजे युएसने इराणला हे सांगितलं की तुम्ही जिथे जिथे बॉम्बिंग प्लांट केलेला आहे स्टेट ऑफ हॉर्मझच्या आसपासला ते सगळे बॉम्बिंग प्लांट काढून टाका, म्हणजे बाहेर काढता येत नाही जिथे तिथे. इराण म्हणते आम्हाला आता आठवत नाही म्हणे आम्ही कुठे बॉम्ब प्लांट केला होता ते. म्हणजे एक्झॅक्टली काय खेळ चालू आहे ते इराण आणि युएसलाच माहिती त्यांना काय करायचंय. आपण तिथं त्यांच्यामुळे आमची तर वाट लागली ना. इथं आम्हाला कळण झालं आता आम्हाला ट्रेड कुठे घ्यायचं आणि कुठं नाही एंट्री घ्यायची. आणि आमच्यासारख्याने काय करायचं, जो जो मेजरली आता सध्या तरी इंट्राडे वरती नाही तर स्विंग ट्रेडिंग वरती सध्या जास्त अवलंबून आहे. आज आम्ही बाय केला तर उद्या गॅप डाऊन होण्याची भीती, आणि आज आम्ही सेल केला शॉर्ट केला तर उद्या गॅप अप होण्याची भीती. म्हणजे पोझिशनल ट्रेडिंग घेऊ शकत नाही. हा, काय काय घेऊ शकतात कारण ते डेटा बघतात, ऑप्शन चेनचा डेटा बघतात. आय एम नॉट इंटरेस्टेड इन द आयडेंटिफाईंग द डेटा. ठीक, आपलं जे काय आहे ते चार्ट वरतीच आहे. RSI डायव्हर्जन्स वरती घेऊ शकत होतो बाय, म्हणजे डोळे झाकून. बट तेच ना, जर समजा हे वॉर सिच्युएशन नसती ना तर आपण डायरेक्ट इथे घेतलं असतं ट्रेड. ओके, सो सध्या निफ्टी तरी एका ट्रेंडमध्ये रिॲक्शन देत होती आणि त्या ट्रेंड लाईनचा सध्या ब्रेकआउट आलेला आहे. हा एक झोन आहे, रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सला उद्या रिस्पेक्ट करतोय का निफ्टी हे चेक करावं लागेल. कदाचित ह्या ओरिजिन पर्यंत सुद्धा जाऊ शकतो किंवा थोडासा गॅप अप होऊन डाऊन साइड येऊ शकतो. ठीक आहे, कारण हा एक प्रिव्हियसली रेजिस्ट सपोर्ट होता. कम्प्लीट बघा तुम्ही बघायला, जेव्हा जेव्हा इथे टच झाले तेव्हा तेव्हा मार्केट अप गेलेलं आहे. हा एक सपोर्ट होता. देन त्याच्यानंतर आत्ता हा एक रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट होतोय. मी तर म्हणजे डॅम शुअर आहे की म्हणजे असंच झालं पाहिजे, 90% तरी असंच झालं पाहिजे की ज्या ह्या लेवलला जे बायर्स उतरलेत त्यांना एकदा का नाही एकदा इथून बाहेर काढणं गरजेचं आहे. म्हणजे परत शार्प डाऊनफॉल येणं गरजेचं दिसते मला. दिस इज द प्रोबॅबिलिटी, विल सी व्हॉट विल बी द हॅपन. ह्या डेलीच्या डिमांड झोन मधनं प्राइस मध्ये रिएक्शन आलेलं बघा, ह्या झोन मधनं. ठीक आहे, ह्या झोन मधनं रिएक्शन आलेली. रिॲक्शन खरंच चांगली आलेली आहे. म्हणजे 1 2 3 गॅप अप डायरेक्ट ऑलमोस्ट. म्हणजे जर समजा उद्या जर समजा अचानक ट्रम्प म्हटला की आणि इराण म्हटला नाही सीज फायर कम्प्लिटली म्हणजे वॉर आमचा संपलेला आहे, निफ्टी डायरेक्ट नाही इथं ओपन होणार, इथं 25,500 ला. सरळ सांगतो तुम्हाला मी, इथं निफ्टी ओपन होणार आणि आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला चान्स सुद्धा मिळणार नाही. मग हे असं आहे. ओके, निफ्टीसाठी तरी माझे लेवल सध्या हेच आहेत, रेजिस्टन्स वरती सध्या तो ट्रेड करतोय. सध्या थोडंसं गॅप अप होऊ शकतं, परत डाऊन साईड येऊ शकतं किंवा साईडवेज होऊ शकतं असं मला थोडंसं दिसतंय सेम ह्या कॅन्डल पद्धतीने. ओके, आणि जर समजा निफ्टीने ही लेवलचा ब्रेक आउट दिला तो निफ्टी श्योर भाई 25,000 तक तो जाएगी. 25,000 तक तो निफ्टी जाएगी. ठीक है, सो बी कॉशियस. लेट्स सी द बँक निफ्टी. बँक निफ्टीची सुद्धा तीच तरह आहे. एका ट्रेंडलाईन मध्ये बँक निफ्टी लेवल्सला रिस्पेक्ट करत होती. हा एक चांगला स्ट्रॉंग सप्लाय झोन होता. मी प्रेडिक्ट केलं होतं की ह्या लेवलपासून डाऊनसाइड आला पाहिजे, बट तसं झालं नाही. ह्या लेवलचा ब्रेकआउट आला. सेम या पद्धतीने आता बँक निफ्टी सुद्धा सप्लाय झोन मध्ये रीच करेल. हा एक सप्लाय झोन आहे. ठीक आहे, अवरली आपण जर व्यवस्थित बघितलं, अवरली जाऊ आपण. ह्या लेवलला आता म्हणजे ऑलमोस्ट कोणत्या लेवलला जाऊ शकते बँक निफ्टी, ऑलमोस्ट 57,000 ह्या लेवलला जाऊ शकते बँक निफ्टी इथे. ठीक आहे, हे डिलीट मारतो सगळे. आज झोन चांगले असून काय फायदा, न्यूजचा लईच इम्पॅक्ट व्हायला लागलाय मार्केटमध्ये. म्हणजे ह्याच्या आधी एवढा कधी असा इम्पॅक्ट होत नव्हता, पण न्यूजचा खूपच जास्तच इम्पॅक्ट होतोय. बँक निफ्टी बघा, आपण कोणत्या ठिकाणी वाढ बघत होतो ओरिजिनला, आणि बँक निफ्टी कुठून अप गेलेली. या बट इथून डाऊनसाइड मोमेंटम आलं पाहिजे बँक निफ्टीमध्ये. ही जी ग्रीन कॅन्डल झाली नाही अशीच इथे रेड कॅन्डल झाली पाहिजे, तेव्हा इथं जे बायर्स होते ते सगळे पॅनिक मध्ये येणार आहेत. ठीक आहे,
सो मार्क द लेवल फॉर बँक निफ्टी ॲज वेल. 57,000ला बँक निफ्टी जाऊ शकते. इव्हन त्याच्यावरती जर क्लोजिंग झालं तर 58,000ला सुद्धा जाऊ शकते. ठीक आहे, ह्या लेवलला, ह्या फेअर व्हॅल्यू गॅपला सुद्धा जाऊन टच होऊन खाली येऊ शकते. म्हणजे कसं होईल, एक तर इथूनच डाऊनसाइड मोमेंटम कंटिन्यू होईल किंवा या लेवलचा ब्रेकआउट होईल. या लेवलचा ब्रेकआउट दाखवून फॉल्स ब्रेकआउट क्रिएट करण्यात येईल. नंबर ऑफ बायर्सला इन्व्हॉल्व्ह केलं जाईल आणि मग इथे जाऊन परत चांगली रेड कॅन्डल डाऊनसाइड मोमेंट कंटिन्यू. ओके, दिस इज फॉर द बँक निफ्टी. लेट्स सी विच ICICI बँक. काय मोमेंटम आले ICICI मध्ये, बापरे. हे बघा, मी ह्या लेवलची वाट बघतोय कारण आयशा मोटरमध्ये तसं झालं. ठीक आहे, ह्या लेवलला जे उतरलंय त्यांना बाहेर काढणं गरजेचं होतं ना यार. कॅन्डल तर खरंच खूप चांगली झाली ICICI बँक मध्ये. 40-50 पॉईंटची कॅन्डल आहे. 40 पॉईंटची कॅन्डल आहे टोटल. 3.5% अप होता ICICI. आता तर सध्या सप्लाय झोन मध्ये सेम, म्हणजे ऑलमोस्ट सगळा स्टॉक परत सप्लाय झोन मध्ये आलेला आहे. रेजिस्टन्स लेवलला ट्रेड करतोय. इव्हन पॅनिक सेलिंग पण झालेलं आहे ऑलरेडी इथे आणि परत ग्रीन कॅन्डल तयार झाले कारण सीज फायरमुळे. लेट्स सी. आणि त्याचबरोबर आय थिंक इंडियन गव्हर्नमेंटचा पण एक रिझल्ट होता आपला GDPचा, आय थिंक ग्रोथ रेटचा. ग्रोथ रेट आय थिंक 5.6 7.6 समथिंग काहीतरी असा होता. म्हणजे ग्रोथ रेट थोडासा इन्क्रीज होता, स्टेबल होता. सो त्याच्यामुळे सुद्धा मार्केटमध्ये पॉझिटिव्हिटी होती, म्हणजे पॉझिटिव्हिटी होती बँकिंग सेक्टरमध्येच तरी. सो त्याच्यामुळे सुद्धा एक इम्पॅक्ट थोडा बाईंग प्रेशरमध्ये क्रिएट झालेलं होतं. ओके, HDFC will see. HDFC also same in format. So this is one of the supply zone. हा एक सप्लाय झोन आहे. पण हळूहळू ना, जर समजा परत डाऊनसाइड आलाच, ठीक आहे, डाऊनसाइड जर परत आलाच ना, तर मात्र मग बाय ऑन डीप करायचंच. तर मग सुट्टी द्यायची नाही. मग तेव्हा बाईंग केलंच पाहिजे आपण. अजून सप्लाय झोनला तर काय टच झालेलं नाहीये. तसं बघायला गेलं तर ह्या लेवलचा सपोर्ट घेतलेला आहे झोनने इथला. इथं सपोर्ट घेतलेला आहे. हा एक प्रकारचा रेजिस्टन्स होता. ह्या रेजिस्टन्सला तोडून वरती सपोर्ट घेतलेला आहे. आणि बँक निफ्टी गॅपअप झाली की गॅपअप बँक निफ्टी ह्यांच्यामुळे होणार आहे ICICI HDFC मुळे. सो 840 पर्यंत परत जाईल, देन परत डाऊनसाइड येईल असं प्रोबॅबिलिटी दिसते. बट लेट्स सी अगेन आय एम सेइंग लेट्स सी. कारण मी अजून इन्व्हेस्टमेंटसाठी रेडी नाहीये. ठीक आहे, बाय ऑन डिप्स करत राहायचं. ज्यांच्याकडे पैसे आहे त्यांनी बाय ऑन डिप्सला घेत राहा. मी परफेक्ट एंट्रीसाठी वाट बघतोय सध्या तरी. परफेक्ट एंट्री, स्नायपर एंट्री. त्यासाठी मी माझे चॅनलचं नाव स्नायपर एंट्री ठेवलेलं आहे. आता ती स्नायपर एंट्री मला मिळते की नाही मिळते दॅट इज सेकंड पॉइंट. कारण मी तर अजून डाऊनसाइडचा विचार करतोय. जिथे माझे लेवल्स आहेत तिथेच मला मिळालं पाहिजे एकदम डिस्काउंटेड व्हॅल्यू मध्ये. ओके, लेट्स सी फॉर द SBI लाईफ इन्शुरन्स. या SBI लाईफ इन्शुरन्स ऑलमोस्ट त्याच्या सप्लाय झोनला टच करून डाऊनसाइड येऊ शकतो. ठीक आहे, हे बघा ICICI मध्ये काय झालं सांगा बघू. ह्या लेवलला बाईंग होतं पण ते काय झाला, खालच्या लेवल मधून रिएक्शन आली त्याची. सेम ICICI मध्ये मी इथंच रिएक्शन म्हणजे एंट्री ठेवली होती, पण ICICI मध्ये मला एंट्री मिळाली नाही आणि तशी रिएक्शन SBI लाईफ इन्शुरन्स मध्ये झाली. लेट सी. बट कॅन्डल स्ट्रक्चर तर खूप चांगलं झालं होतं. मी मागे पण म्हटलं होतं की कॅन्डल स्ट्रक्चर खूप चांगलं आहे. बघा, मार्केटला वर जाताना तो काय असा लगेच पटपट पटपट पट काय वर जात नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये थोडंसं का असं ना स्ट्रक्चर असतं. स्ट्रक्चर ओरिएंटेड मार्केट काम करतं. असं पटकन तो वर जाऊ शकत नाही, जात नाही. ठीक आहे, सो त्याच्यामुळे वेट अँड वॉच टिल. हा एक 4 अवर्सचा सप्लाय झोन आहे आणि ह्या सप्लाय झोन मध्ये आता सध्या रिएक्शन आलेली आहे. पण हे रिॲक्शन मला इतकी काही स्ट्रॉंग वाटलेली नाही. म्हणजे ज्या पद्धतीची रिॲक्शन आली पाहिजे, म्हणजे ही जी कॅन्डल तयार झाली नाही, ही कॅन्डल खाली क्लोज व्हायला पाहिजे होती पटकन. म्हणजे एवढी स्ट्रॉंग रिॲक्शन व्हायला पाहिजे होती. तुम्ही बघा ना, सप्लाय झोनला टच केल्यानंतर 1 2 3 4 कॅन्डल क्रिएट केल्या. ही ग्रीन कॅन्डलला संपायला म्हणजे बायर्स यार भरपूर दिसतात.
बायर्स भरपूर दिसतंय त्या लगेच अचानक कुठून एवढी बायर्स आली, सेलर्स कुठे गायब झाले, हे असा प्रकार चालू आहे सध्या. शूटिंग स्टार तर झाले डेलीच्या टाइम फ्रेमला. लेट सी व्हॉट विल बी द हॅपन. मी तर वाट बघतोय आता डाऊन साईडची. एसबीआय लाईफ इन्शुरन्स सुद्धा. अजून जे काही ट्रेड होते माझे बीएससी माझ्या हातातून गेला बघा. ही लेवल मी एंट्री न घेता 2825 ला जी माझी एंट्री होती ना ह्या लेवलला, 825 लाच होती कुठेतरी ह्या लेवलला, ठीक आहे. ही एंट्री न घेता मी किती चूक मोठी केली बघा. मी ह्या लेवलची वाट बघत होतो कारण ही कॅन्डल इथं क्लोज झाली. ही कॅन्डल ऑलमोस्ट खाली येईल असं मला म्हणजे प्रेडिक्शन होतं, प्रोबॅबिलिटी होती, आणि मग इथनं वर जाईल. यार किती मोठा चान्स मिस झाला. दिस इज नॉट अ जोक. मी 100-200 क्वांटिटी जरी घेतली असते ना आतापर्यंत 1 लाखाचा प्रॉफिट, 1 लाखाचा प्रॉफिट झाला असतं माझं. होप सो विल टेक अपॉर्च्युनिटी इन नेक्स्ट टाइम. सीडीएसएल पण सेम एकदम म्हणजे ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट देऊन वरती स्टेबिलिटी घेऊन वरती गेलेला आहे. Okay. मी म्हटलं पण होतं हे आर एस आय डायव्हर्जन्स इथं झालेलं आहे आणि ऑलमोस्ट 30-40च्या रेंज मध्ये आर एस आय खेळतोय. सो ओव्हरसोल्ड मध्ये गेलेले आहेत सगळे स्टॉक. सो अपमूव येणार होते यार, बट अपमूव येऊ दे. मी आपण नाही म्हणत नाही अपमूव याला, पण यार जे लेवल्स आहे ते न्यूजमुळे तर इतकी इम्पॅक्ट झालेत न्यूजमुळे लेवल्सची, त्यामुळे प्रॉपर एंट्री घेता येईना. मेन पॉइंट राहिला रिलायन्स. लुक ॲट द प्राइस ऍक्शन ऑफ द रिलायन्स. रिलायन्स मध्ये काय झालं बघा. रिलायन्स मध्ये किती जबरदस्त ही रेड कॅन्डल झाली. 40-50 पॉईंटची कॅन्डल आहे रेड कॅन्डल, ठीक आहे, सेलिंग. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट गॅप अप इथं साईडवेज. आता काय करतोय कोणास ठाऊक. हा काय ऍक्च्युली इथनच परत अपमूव देतोय का, मला वाटत तर नाही. ह्या लेवल पासून तरी त्याचं सप्लाय म्हणजे कंटिन्यू राहायला पाहिजे. ठीक आहे, असं समजू शकतो आपण की बघा ह्या रेड कॅन्डलने तर ह्याचा प्रिव्हियस जो लो होता त्याला तर क्लोज केलेला आहे. इथे कदाचित रिटेस्टला पण गेला असेल आणि मग परत रिटेस्टला येऊन म्हणजे सेम बघा, रिटेस्टला गेला, वरती गेला, परत डाऊन साईड आला, किती जास्त स्पीडने परत अप गेलाय, परत अजून एक मोठी रेड कॅन्डल करू शकतो तो. ठीक आहे. रिलायन्स तर ह्या लेवलसाठीच आपण वाट बघायची आहे. रिलायन्स खरंच खूप चांगला स्टॉक आहे. सो एकदम डिस्काउंटेड प्राइस मध्ये जेव्हा मिळेल तेव्हा मी एंटर रिलायन्स मध्ये घेणार आहे. ठीक आहे. आय होप पण सध्या न्यूज वरती लक्ष ठेवा. देन त्याच्यानंतर उगाच मॅक्झिमम रिस्क घेऊन ट्रेड घेऊ नका. मिनिमम रिस्क ऍड करा. कॅपिटल सेव्ह करा तुमचं. कॅपिटल सगळ्यात महत्वाचं आहे, कारण कॅपिटल जर संपलं तर मग तुम्ही ट्रेड करू शकणार नाही. सो कॅपिटल सेव्ह करा. भलेही 1 महिना नाही मिळू दे ट्रेड, 2 महिने नाही मिळू दे, इट्स फाईन. इट्स टोटली फाईन. हे वर्ष कम्प्लिटली वॉर झोन मधलंच आहे, हे लक्षात असू दे. कदाचित काही दिवसांनंतर चायना आणि तैवानमध्ये सुद्धा कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतील, तयार होतील. ओके, सो बी रेडी फॉर दॅट. So like the video, share with your friends and subscribe my channel. Now we have 11 member of family and म्हणजे 11 मेंबर झालेले आहेत. 11 मेंबर झालेले आहेत आपले आता ह्या 1-2-3 महिन्यात. लेट्स म्हणजे हळूहळू चॅनल तर ग्रो होईल आणि जेव्हा माझं लाईव्ह सेशन वगैरे त्यांचं चालू होईल, सो देन तेव्हा मग आपण टोटल प्रॉपर सेटअप बिटअप करूनच मग ट्रेडिंग आपण चालू करायचं. ओके. आणि मी काय कुठलं कोर्स विकणार नाहीये, ना टेलिग्राम चॅनल काढणार आहे, ना मी कोणाला ट्रेड देत बसणार आहे. माझं चॅनल हे सिम्पल सगळ्यांसाठी आहे. बघा, शिका आणि एक्झिक्यूट करा. ते मी ट्रेडिंग स्नायपर ट्रेडिंग काय त्याचं नाव, टेलिग्राम वरती मी स्नॅपशॉट टाकणार, ते कोर्स लिंक देणार, मग तुम्ही कोर्स जॉईन करा, मग ते 10,000 मला द्या. काही गरज नाही.
जेवढं अंडरस्टँड केलंय, जेवढं शिकलोय 4 वर्षात 5 वर्षात, तेवढं सगळं आपण युट्यूबला टाकायचंय. जे कोणी चांगले शिकतील ते आपल्यापेक्षा पण पुढे जातील. ओके, सो कीप इन टच. विल सी टुमॉरो आफ्टर द मार्केट अनालिसिस. थँक यू. टाटा. बाय बाय.